भारतीय जनता पक्षाने एकहाती वर्चस्व गाजवलं असून 102 पैकी तब्बल 87 जागांवर विजय मिळवला आहे. हे सोलापूरच्या राजकीय इतिहासातील एक मोठे यश मानले जाते. दुसऱ्या क्रमांकावर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM राहिला असून त्यांनी 8 जागा जिंकल्या आहेत. हे यश मुख्यतः मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक 14 आणि 20 मध्ये मिळाले आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका कायद्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत नामनिर्देशित नगरसेवक नियुक्त केले जातात. साधारणपणे 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य मिळतो. यानुसार भाजपला 9 स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे. AIMIM ला 1 स्वीकृत नगरसेवक मिळू शकतो. महापालिका आयुक्त आणि नगरसचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात याची पुष्टी झाली आहे. भाजपने 26 पैकी 21 प्रभागात पॅनल टू पॅनल मते मिळवत सर्व उमेदवारांना विजयी केलं. मात्र मुस्लिम बहुल प्रभागात त्यांना यश मिळालं नाहीये. काही प्रमुख नावे यामध्ये चर्चेत आहेत. आमदार देवेंद्र कोटे यांच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांचा पराभव झाला. यानंतरच स्वीकृत नगरसेवक म्हणून शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, ज्येष्ठ नेते प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांच्यासह नवीन चेहऱ्यांना पक्षाने मोठी संधी देण्याची शक्यता आहे. या सर्वांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना स्वीकृत सदस्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे AIMIM कडून फिरदौस पटेल आणि गाजी जहागीरदार हे स्वीकृतसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारून AIMIM कडून निवडणूक लढवली होती. स्वीकृत सदस्यांसाठी इच्छुकांची लगबग सुरू आहे. स्थानिक आमदारांच्या निवासस्थानी आणि संपर्क कार्यालयात गर्दी वाढली आहे. सोलापूर महापालिकेत भाजपचे पूर्ण वर्चस्व आता निश्चित झालं आहे. पुढील काही दिवसात स्वीकृत सदस्यांची यादी जाहीर होईल आणि महापौरपदाचीही निवड होईल.